कृष्णा हरे कायतांचा महिमा वर्णो वारंवार कायतांचा महिमा वर्णो वारंवार कायतांचा महिमा वर्णो वारंवार कायतांचा महिमा वर्णो वारंवार धर्म वास्तव पाय नित्य काळ
सर्व भाग्य काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी त्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्व झाले,
एम धर्मवास पाहे नित्य काळ एम धर्मवास पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटी ताती त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाले निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती रिधी सिद्धी इति ओळंगणे त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाले विठ्ठल काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाले पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत विठ्ठल नमो बाळू मामा नमो विश्वरूपा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा विश्वरूपा अपार अमुपा माय बापा काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाले प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अखंड अनहात कीर्तनामुळे ज्याची काया भ्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देवमान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना प्रिय असणारे यांचे पट्ट शिष्य निळोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता हा निवडलेला आहे विठ्ठल या अभंगात माझे संत श्रेष्ठ निळोबाराय महिमा वर्णन करतात ते हरिभक्ताचा महाराज म्हणतात मी या हरिभक्ताचा महिमा काय वर्णन करू हे भूमंडळामध्ये प्रसिद्ध असलेले साधू संत आहेत काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार
हरिभक्त थोर भूमंडळी असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ. विठ्ठल आणि त्याचा दुसरा जर अधिकार सांगायचा म्हणलं तर महाराज त्यांचा अधिकार येत काय की साक्षात ब्रह्मदेव सुद्धा त्यांची पूजा करतो आणि महाराज त्यांना लोटांगण घालतो आणि त्यांच्या भेटीची अपेक्षा धारण करतो. विठ्ठल आणि साक्षात यमराज माझ्या साधू संतांच्या भेटीची इच्छा धारण करतात. कशासाठी महाराज हे बघा, यमराज म्हणजे साक्षात मृत्यूची देवता आहे आणि ती देवता साधू संतांची भेट व्हावा ही इच्छा धारण करतात. विठ्ठल साक्षात यमराज त्या साधू संतांची वाट बघत असतात. त्यांची मला भेट कधी होईल हात जोडून वाट बघत असतात. महाराज प्रमाण सगळ्यांनी म्हणायचे, चांगले प्रमाण म्हणायचे, काहीच अडचण नाही. आपल्या कीर्तनामध्ये प्रमाण चालतात. अभंग संतपर प्रकरणातला आहे. सर्वांनी आनंद भजनाचा घ्यायचा आहे. विठ्ठल यमधर्म वाट पाहे निरंतर एकेरी नांगरलं की पाळी घालायचं सोपं जात नाही. आवत आपटत म्हणून एकेरी नांगरलं की डबल दुहेरी नांगरायचं म्हणजे शेले घासून आवत लागत बरं का महाराज. विठ्ठल हे जे साधू संत आहेत यांचा अधिकार खूप मोठा आहे. किती अधिकार आहे महाराज? संतांचा अधिकार सांगत असताना महाराज संताला महाराज इतकी किंमत दिली माझ्या साधू संतांनी. तुम्ही जर आपल्या केरबा महाराजांची जर तुम्ही पूजा करीत बसले, घरामध्ये बसले, पूजा करत बसले असताना साक्षात देव जरी समोरून आला तर महाराज त्या देवाला सारायचा आणि संत पूजावे आरती. आधी संतांची पूजा केली पाहिजे एवढा अधिकार माझ्या संतांचा आहे. या जगाच्या पाठीवर जेवढा भोग आहे, जेवढा आनंद आहे, जेवढं भाग्य आहे तेवढं माझ्या संतांच्या पायापाशी आहे. निळामणे सर्व भाग्य चोजविते आणि रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. ह्या रिद्ध्या सिद्ध्या माझ्या साधू संतांच्या महाग लागून येतात. कशा महाग लागून येतात? शिळी जर पुढे धरून ओढलं तर पिले कसे महाग महाग येतात, तसं ते सगळे महाराज सगळ्या त्या रिद्ध्या सिद्ध्या माझ्या साधू संतांच्या माग येतात. म्हणून निळामणे सर्व भाग्य चोजविते रिद्धे सिद्धे येते ओळंगणे. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका आणि पूज्य सकळ लोका विश्व झाले. असं अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ होता. झाला आपलं कीर्तनचा घरला. विठ्ठल सुंदर असं सप्त्याचं नियोजन केलेलं आहे महाराज. गाव मला वाटतं जवळजवळ मोठंच आहे, पण वस्तीवर मळ्यामध्ये राहायला गेल्यामुळं थोडस गाव थोडं मोकळं मोकळं वाटतंय. आता बघा नाही हो का किती समाज बसलाय. आमच्याकडे काल्याला बी एवढा समाज नसतंय. लय अवघड झाले. आमच्याकडे 200 रुपये देऊन कीर्तन ऐकायला माणसं आणावं लागतात. 4 आण्याचे म्हातारीन 12 आण्याचे काकणं 15,000चा महाराज ऐकायला 3च. तसं काही इथं नाही महाराज. प्रेमार्थ महाराज परमार्थ आवडीवर असते महाराज. सर्वांना ज्याला कीर्तनाची आवड आहे ती इकडे येत असते, ज्याला आवड नाही ती येत नसते. बघा ज्याला महाराज परमार्थाची पक्की आवड आहे ते इथं आल्याशी राहत नाही. ज्याला आवड बी आहे पण येत नाही त्याचं कारण सांगू का? त्याला पाप येऊ देत नाही का? इथं यायला मागच्या जन्मातलं पुण्य लागत आहे. सोपं नाही इथं येणं, टाळ वाजणं, भजन करणं. हरी
महाराजासाठी सर्वांनी टाळी वाजवा, इमानदारीने टाळी वाजवले पाहिजे. ऐका मायबाप, या वारकरी संप्रदायामध्ये थोडासा अन्याय चालू आहे. काय अन्याय चालू आहे? कीर्तनकार मागल तेवढे पैसे देतात, पण या बिचारे गायक लोकांना नाराज करतात. तुम्ही म्हणाल का आता हे काय माझ्या ओळखीचे नाही तर काय नाही, माई शपथ नाही, सासऱ्याची शपथ नाही, हे काय माझ्या ओळखीचे नाही. विठाला 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 ओरिजिनल कीर्तन ह्याला म्हणतात. कसलं कीर्तन? ओरिजिनल. काय सांगत होतो मी? कीर्तन. कोण म्हणलं कीर्तन? नशीब तमाशा म्हणले नाही तर विठ्ठल विठ्ठल. ऐका महाराज, मी काय बोललो हे ध्यानात ठेवा. गायक वादकाला पैसा हे जास्त द्यायला पाहिजे. पैसा म्हणजे राहते. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही 1 लाख रुपयाचा महाराज आणा आणि हे जर नसू द्या, बिचारे नाराज राहू द्या, हेला कसलाही महाराज राहू द्या, बरोबर पडत आहे. कसं पडत आहे? असं नाही पडत, वेगळंच पडत आहे ते. का? ऐका सांग, हे बघा, सगळ्याची माफी मागून बोलतोय बरं का. आता कोणी कीर्तनकार असेल ह्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल माफी मागतो, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ऐका, मी आज कीर्तनाला आलो महाराज, आलो, तुमची माझी ओळख नाही आहे का? ओळख नाही. मी आज अभंग कोणता घेणार आहे माहित नाही, अजिबात माहित नाही कोणाला. एक जण म्हणलं मला, महाराज आजचा अभंग कोणता? मी म्हणलं नाही सांगत, तू आपजाती आहे. अभंग सांगितलं की वाप जाते म्हणून आम्ही अभंग सुद्धा सांगत नाही. इथं घेतलं की इथं आलं की अभंग घेतो आम्ही. अभंग घेतलं, अभंगावर आम्ही महिना 2 महिने चिंतन केलं. कीर्तन एवढे केले की बघायचं कामच नाही. आणि महाराज अभंग आमच्या मनावर, काय बोलायचं आमच्या मनावर. पण महाराज बोलत असताना महाराज कुठेही चरत जाऊ शकतो, पण त्या महाराजाला पुरावा म्हणून ह्याच बिचाऱ्याला शोधावं लागते. आणि तुम्ही हे न पुरावा दिला नसला, गायक कसं की ढिलच पडलाच. बापू ढिलं नाही, त्याला लय घासावं लागते. महाराज हे बघा, ग्रंथाचं पारायण करून, सगळ्या ग्रंथाचं पारायण करून हे बिचारे नारायण झालेले असते. तर ह्याला भरपूर नारायणाची कृपा आशीर्वाद असल्यामुळं का नाही, हे कशालाही प्रमाण लावतील, ह्याच्या नादी लागू नका. पण हे बिचारे नाराज कशामुळे होते तर बाबा सत्य गोष्ट आहे बरं का, तुम्हाला सांगतो. तुम्हाला पटलं का नाही सांगा, पटवू न पटवू काय अडचण नाही, ऐके नाही. गायकाला गायक तुम्ही एका परीचा महाराज नाराज करा, 15-15 आणि 20-20 हजार रुपये घेतात. आणि कार्यक्रमाच्या दिवशी म्हणतात तब्येत बिघडली, बुटानं हाणलं पाहिजे ना. अरे वा, का मनावर पैसे घेतो आणि कीर्तनाला ये म्हणलं की तब्येत बिघडली, मग तू काय आमच्या बायकोचा भाऊ आहे का काय? लय अवघड असते. म्हणून ह्याला जरा गावातले आहेत का बाहेरचे? ते गावातले. मग काय ना, नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा. विठ्ठल आज कीर्तनाला साथ करणारे महाराज, गोड असा आवाज आहे. असले गायक झाले की मला 4 वाजेपर्यंत कीर्तन सोडू वाटत नाही. आमच्याकडं तसंच राहतंय, 4 वाजल्याशिवाय कीर्तन सोडत नाही मी आता. ज्याला झोपाचे त्याने बिंदास झोपा, इथून हालतच नाही मी लय तटे महाराज. आमचे आदरणीय गोडाशी ऋषिकेश महाराज मी तुम्हाला कुठंतरी युट्यूबला पाहिलेला आहे, पण फुल HD म्हणजे आताच तुमच्या चरणी नतमस्तक होतो. इथलेच आहेत का? वा वा. असे रत्न गावाला भगवान परमात्म्यानं देणं म्हणजे गावाचं परम भाग्य आहे. सर्वांनी टाळी वाजवा. आज सगळे महाराज लोक भेटतात, पण गायक भेटणार, वादक भेटणार, लय अवघड झाले महाराज. गावामध्ये जन्म घेणं म्हणजे आपल्या गावाचं पुण्य आहे. आणि खरं सांगू का, खरं सांगतो, तुम्ही म्हणसाल आतापर्यंत काय खोटं सांगितलं का? नाही, पण हे थोडं फुल पावरचं सांगतो. ज्या गावामध्ये संत महात्मे राहतात त्या गावामध्ये देवाला राहावंच लागतं. का राहावं लागतं हे विचारा मला. का राहावं लागतं तर माझे नामदेव महाराज म्हणतात काय, नामा म्हणे देव इची संत संग आणि आमा जीव लग जन्मजन्मी. विठ्ठल आपल्या गावामध्ये
मंदिरामध्ये देव पण आहेत, संत महात्मे पण आहेत. कधी कधी ये जा दर्शनाला, उगा मळ्यातच कटाळा यालाय म्हणून बस जाऊ नका. जे गाडीवाले तेच बिचारे तिथं बागचे फक्त सणावाराला कीर्तनालाच येते ये जा महाराज. तरी पण इथं सांगायची गरज नाही, खूप लोक येतात दर्शनाला. मी स्वतः अनुभवले महाराज, खंडोबाच्या मंदिरामध्ये अशी बारी लागते दर्शनाला. बिचारे येते, पाया पडते, दर्शन घेते. तर चांगले माणसं आहेत, कशाला कायला नाव ठेवायचे. बिचारे कीर्तन झाल्यावर 10,000 रुपये देऊन पाया पडते, तर एवढीच आशा, बाकी काय विठ्ठल. आदरणीय गोड गायनाचार्य महाराज, सगळं युट्यूब चॅनल त्यानं लक खालीलेलं आहे महाराज. आपण बघत नाही तो कसं राहते माहितीये का, आपल्याला जवळ त्याचं बघू वाटत नाही. कधी युट्यूबला भरपूर चाली ऐकल्यात महाराज तुमच्या. आता कोणाच्या कीर्तनात म्हणल्यात हे काय मला आठवत नाही, पण मी ऐकल्यात. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही भरपूर गाजलेले आहेत. आदरणीय काय बाबा नाव आपलं, माऊली महाराज गणगावकर, ते पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. तेवढं धोतर चुरून पाहिना मत नेतोच बघा, लईच डोळ्यात भरलं बघा. धोतर आम्हाला आवडलं की आम्ही सोडत ना. मी मुंबईहून मागवलं होते, पण काय करू आता भेटले नाहीत, म्हणून हे काय असला मोकळा मंगळवार घालून आलोय. क्वालिटी इथंच राहते महाराज. कसं आहे तुम्हाला सांगू का, कसं आहे काय झालं मला काय कळलं नाही. झाकली मोठ 1.25 लाखाची काय होतं की काय नाही की महाराज. त्याच तोला मुलाचे महाराज. हरिभक्त परायण गायन सम्राट विनोद महाराज खूप छान चाल गायली महाराज. आपली पहिली बारच भेट आहे. आमचं कीर्तन मोकळं असतंय म्हणून पुरावे देत चल जा. काही अडचण नाही, सांगावं लागतं. कोणी कोणी म्हणते माझ्या कीर्तनात प्रमाण म्हणायचं नाही. प्रमाण म्हणायचं नाही तर मग तू प्रवचन करणार. वा वा, मांडी घालून मस्त चलू दे, हरे राम प्रवचन निवांत करा. हे बघा, हे मंदिर कशानं सोबत आहे, ह्याच्या हालरमुळे डिझाईनमुळे सोबत आहे. सोबत आहे का नाही, कीर्तन कशामुळे सोबत आहे, परमानामुळे सोबत आहे. विठ्ठल परिहारामध्ये जास्त वेळ घालत नाही. आपले मृदंगाचे महामेरू महागुरु आमचे आदरणीय काय महाराज आपले ओंकार महाराज जगताप. आजच्या दिवस तरी जगताप मोठ्याच्या नावाखाली बारक्याचं झाकून जाते. पण महाराज काय वाजवून आहे गडे मायच्यान, एवढा सुई पडलं तर आवाज येते. नाहीतर काय एक मर्दंगी वाजते, द्याकाना खपाना द्याकाना खपाना द्याकाना खपाना, काय द्याकाना की काय खपाना की काही माहिती नाही. पण महाराज एकदम क्लिअर. कसं असते बघा, कीर्तनामध्ये पकवाजा 1 नंबर 1 पाहिजे. कारण का कीर्तन करायला किती पळवायचं आणि किती आकडायचे ह्याच्या हातात आहे. म्हणजे हे आमच्या कीर्तनाचं ब्रेक आहे. विठ्ठल आमचे महाराज गावातील आपले प्रमुख, माझ्या ओळखीची एवढी नावं घेतो. कोणाला काही उगा राग येऊ देऊ नका. राग जरी आला तर तुम्ही मला काही करू शकत नाहीत, कारण का तुम्ही तुमचाच आहे की. हे का असं राहते, टावर खालीच रेंज राहत नाही. काय नाव आपलं, हरिभक्त परायण सचिन महाराज. आमचे निवृत्ती महाराज दुकानदार आहे. वा, आता सगळ्याचे नाव घ्यायचे म्हणल्यावर बायकांना कवा घ्यावं, त्याच्यामुळे आता बायकायला घ्यायला लावा नाव. आमचे विनेकरी बाबा साक्षात तुकाराम महाराज दिसतात. थोडे हानाचा थोडं थोडं नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू. तुम्ही सुन करू नका, तुम्ही एवढे हानत जा. कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. मंडळी आल्यात का नाही का, मग बिंदास नाचा, काय अडचण नाही. होऊ देते, होऊ द्या, काय वाद येते. परिहारामध्ये जास्त वेळ घालत नाही महाराज. तरी पण महाराज नारदाच्या गादीहून सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो. गावकरी, टाळकरी, माळकरी, विणकरी, पारेकरी, तिकडे लांब बसलेले, जवळ बसलेले, चष्मेवाले, वरी पाय केलेले, खाली पाय केलेले, मांड्या मोडू लागलेले, युट्यूब बघू लागलेले, व्हॉट्सअप बघू लागलेले, तिकडे वट्यावर बसलेले, घरी असलेले, फेसबुक बघू लागलेले, मालिका बघू लागलेले, शेताला गेलेले, आलेले, खाली आले, पिलेले, सर्वांच्या पायावर नारदाच्या गादीवर नतमस्तक. विठ्ठल श्री संताची माथा चरणावरी अन साष्टांग हे करे
दंडवत सर्वांच्या चरणावर दंडवत होऊन महाराज माझ्या सेवेला प्रारंभ विठ्ठल सज्जन हो माय बापा हो संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आवडती शिष्य निळोबाराय निळोबाराय म्हणतात या संत महात्म्याचा काय महिमा वर्णन करावा हे बघा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या निळोबारायानं दोन मुद्दे टाकले तर पहिला मुद्दा आहे महिमा आणि दुसरा मुद्दा आहे हरिभक्त महिमा कुणाचा आहे तर हरिभक्ताचा महिमा आहे आणि हरिभक्ताचा महिमा कशामुळे आहे तर महाराज त्यानं काय काय कार्य केलेले आहेत आता हो का दोन मुद्दे आहेत एक तास आहे आता ह्या एका तासामध्ये जेवढं बसल तेवढं बसितो बाकीचं खांड काढून दुसऱ्या कीर्तनात वापरतो जमते की विठ्ठल बाबा मुद्दे किती आहेत हा बोला साहेब कोणते कोणते आहेत बसलोय गुन्हा न बसू दे नाही तर जाईल उठून म्हणा लय अवघड आहे महाराज मी ते जास्त काय करत नाही लोकांना उगत चालू द्याचं माझ्या सगळं बोलत चाललं पाहिजे बोलत चाललं तर मला कीर्तन पुढे होते बाबा नाहीतर मला कीर्तन उरकत नाही बोललं तर पुढे सरकत मला नाही तर सरकतच नाही मग मला वाटतं कळाले का नाही की त्याच्यामुळे हो का चांगलं अंगाचं कान करून लक्ष देऊन ऐका एकच तास ऐका पण चांगलं ऐका विठ्ठल पहिला मुद्दा आहे महिमा महिम्याचा जर विचार करायचं म्हणलं तर महाराज महिमे किती आहेत मराठी कळती सगळ्याला किती महिमे बरं जाऊ द्या सोप करतो महिने किती आहेत मला वाटतं इकडे बोलत नाहीत काय की कीर्तनात बोलतात की बडबड बोला पटपट बोला काय अडचण नाही चुकलं तर चुकू द्या माझं चुकलं तर मला कीर्तन झालं रोज चुला आमटा पण बोला तुमचं चुकलं तर मी तुम्हाला काहीच करू शकत नाही कारण का तुम्ही महाराज नाही तर उगा होला हो नाहीला नाही करीत चला विठ्ठल आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आपल्याच गावातील पंढरीत बाबा कदम ना बाबाने माझं समोर बसून कीर्तन ऐकलं मागच्या बार आता पण आलेत बाबा माफी मागतो कारण का तर मला तुमच्याकडे बघून आधीच वाटलं होतं नाव घ्यावं पण लग्न झालं तेव्हापासून काहीच सुधारणा केली कसं सुधारणा केली महाराज ताणच कसला असते काय सांगावं महाराज लईच ताण लग्नामध्ये जाऊ द्या तिकडे जात नाही बघा आपल्याला अभंग बघायचं इकडल्या तिकडल्या गप्पा मारल्या तर लोक म्हणतील ह्याला काहीच येत नाही की उगा टाइमपास करू लागलं विठ्ठल महिने 12 आहेत आणि महिने बी 12 आहेत काय महिने सुद्धा 12 आणि महिने सुद्धा 12 12 12 24 सगळे 24 महिने सांगायचे का 12 सांगायचे 12 सांगू 24 महिने कोणते 24 महिने महिने आणि 12 महिने तर 12 महिने आणि महिने बी 12 हे 12 12 आहेत ते बाकीचे 12 महिन्याचे सोडून देत सगळ्याला पाठवत की मी कशाला सांगत बसू पण का महिमे माहित नाही तर महिमे सांगतो हे बघा पहिला महिमा माझ्या साधू संतांनी बघा नामाचा सांगितलाय नामाचा महिमा काय सांगितलं त्याचं कारण की सगळ्याच्या म्हणजे सगळ्याच्या सुरुवातीला नामच घेतलं जाते सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम अरे विठ्ठल विठ्ठल नामाचे महिमान सागर नामाचे महिमान सादर ऐका आणि उदरिले देका महापापी या नामाने महापापी लोकांचा उद्धार केलेला आहे दादा किती पापी अहो राक्षसाचा सुद्धा उद्धार केलेला आहे किती नामाचा महिमा मोठा आहे ज्या देवाचं नाव आहे त्या देवाच्या नामाचा महिमा साक्षात देवाला तुझ्या नामाचा महिमा तुझ्या
तुझं नकळे मेघ श्यामा अन तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी विडल. एवढा नामाचा महिमा आहे म्हणून सगळ्यांना नाम घेतलं पाहिजे. कोण कोण नाम जपताय लवकर हातवरी. हा कोण कोण रोज रोज सकाळी कोण कोण नाम घेते. नाव 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 कोणी घेत नाही. काय बंद पडले नाव घेण्याहून. नाही महाराज का नाव घेतलं पाहिजे. नाव घेतलं तर आपला उद्धार होते. नावामध्ये इतकी ताकद आहे बघा. तुम्ही आपल्या पोटच्या पोराचं नाव देवाचं जरी ठेवलं तरी तुमचा उद्धार आहे. नाही तर नाही. महाराज त्या अजामिळ ब्राह्मणाने पोराचं नाव नारायण ठेवलं. परिणाम तरुण वैकुंठाला गेलाय. घासावं लागते. सोपं नाही चाली म्हणणं. लय घासावं लागते. कसं असते बघा. चाली म्हणायला दिमाग लागते. दिमाग. आणि कीर्तनामध्ये नकला करायला अक्कल लागते. महाराज जर नकलीवाला असेल तर ते नकल होते. नाही तर महाराजाला नसली अक्कल कुठली करील नकल. विठ्ठल नामानं तरुण गेला म्हणून सर्वांनी रोज सकाळी सकाळी एक तरी तुळशीची माळ वळली पाहिजे. एक तरी. आजपासून नेम सुरू करा. जांभळ्या देऊ नका. चहा मागवायचा का एकदा. जांभळ्या कोणी देऊ नका. मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही. ध्यान देऊन ऐका. बघा दादा एक तुळशीची माळ जपली तर आपला उद्धार होते. एकदा देवाचं नामस्मरण घेतलं तर आपल्याला उद्धार होते. पण आपण नाही. आपल्या मातेचे लहान लहान लेकर असू द्या. लेकराला समजूत काढण्यासाठी देवाचे अभंग सुद्धा म्हणत नाहीत. नाव सुद्धा घेत नाही. तुम्हाला बाजार कुठला आहे. लासलगाव का. लासलगावला एसटी बस स्टँडला एक तिथलीच बाई होती. लेकराला काकत घेऊन गेली आहे. कुठं एसटी बस स्टँडला. एसटी बस स्टँडला गेल्यानंतर तिथे एक चौकशीचा कक्ष असते बघा. तिथं काय गाडी किती वाजता जाते कवा जाते तिथं चौकशी करायची कक्ष असते. तिथं बाई गेली महाराज. आणि तिथे गेल्यानंतर म्हणते हे साहेब नाशिकला गाडी किती वाजता आहे. ते लेकरू रडू लागलं ना. साहेब नाशिकला गाडी किती वाजता आहे. साहेब म्हणले 12 वाजता आहे. बरं मनमाडला गाडी किती वाजता आहे. 1 वाजता आहे. बरं येवल्याला गाडी किती वाजता आहे. 2 वाजता आहे. ते बिचारे गेलं वैतागून. ते रोज आरडून आरडून त्याच्या पुढे का कमी पब्लिक किती का महाराज. ते पुन्हा कुणाला हो म्हणेल. ते वैतागून गेलं. ते मला ओ मावशी तुम्ही घंटा झालं मला विचाराले नेमकं तुम्हाला जायचंय कुठं. ते म्हणजे नाही 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 म्हणले मला कुठं जायचं नाही. पण तुम्हाला बोललं की माझं लेकरू शांत बसत. ज्याला कळालं त्याला कळालं. बाकीच्यानं जेवण केले तर आता मस्त पैकी जा झोपी आता. विठ्ठल पहिला महिमा नामाचा सांगितलाय. दुसरा महिमा महाराज कुठला सांगितला तर दुसरा महिमा माझ्या साधू संतांनी तुळशीचा सांगितलाय. तुळशीचा महिमा का सांगितला त्याचं कारण हे बघा. किती महिमे सांगितले. मी मोकाम बोलणार नाही. मी पुरावे देऊ बोलणार आहे. आज बाबा पुढे बसले. त्या दिवशी पहिला मोकळा मंगळवार जमला. पण आज मी तास तुडणार नाही. कारण का आज तयारीची माणसं आहेत. उग चांगले दूध देणारे गाव कशाला वाया घालू. उग पुन्हा इकडल्या तिकडल्या का पाहिले की पुन्हा तारीख काढायची नसल्याला ताप. त्याच्यामुळे लेवल धरून चालतो. विठ्ठल हे बघा. सकाळी सकाळी जर उठून सकाळी सकाळी काय म्हणतो प्राप्त हो.
त्याच्यानं घडता कोटी पुण्य येत ना किती कोट्यानं पुण्य घडतंय महाराज कधी पण प्राप्त काळ हे ध्यानात ठेवा प्राप्त काळ म्हणजे किती वाजता दुपारी 11 वाजता असंच का प्राप्त काळ म्हणजे काय सांगा बरं प्राप्त काळ माहिती नाही काय नाही लय लोक आळशी झाले महाराज कशाचं काय लोक 11 12 वाजेपर्यंत झोपणार माझ्यासह आता मी कीर्तन करून गेल्यावर का लवकर झोपतो का उद्या कुठला अभंग घ्यायचा आहे उद्या कशा निमित्ताने कीर्तन आहे ह्याची तयारी करावी लागते मला काम आहे पण तुम्हाला काय काम असते मोबाईलवर ढकलायचं नुसत्या रील्स बघायचं बघा इतकी सवय लागली लोकांना रील्स बघायची महाराज बघायचं काम असणार बाथरूम मध्ये गेलं तरी मोबाईल चाळीत येतो मी एका ठिकाणी जाऊ लागलो तर बायला म्हणलं बाथरूम तर दिसल्या देवाचे गाणे अभंगन कशा ऐकू आले जोडीमध्ये मी म्हणलं मंदिर आहे की म्हणून काढलो असलो भांड दिसलं मला बाथरूम मध्ये देवाचे गाणे लावाले लोक हे बघा तुम्हाला एक सांगू का सकाळी सकाळी लवकर उठून लवकर म्हणजे लईत लई लवकर म्हणलं तर 5ला तरी उठावं सूर्य उगवण्याच्या आधी तरी उठावं लय आळशी झाले लोक आमच्या गावात एक बाई आहे इकडं सांगत नाही इकडं सांगितलं की इकडला राग येईल म्हणून तिकडं सांगतो तिकडे गेलं की पुन्हा इकडं सांगतो नवीन माणसं कुठून आणू मी माझ्यापेक्षा काय कंपनी आहे का काय सांगा बरं बघा आमच्याकडे सासा सुनाचा जोडच हे महाराज ध्यान देऊन ऐका बरं का इतकी आळशी की बघायचं कामच नाही महाराज सासू झोपल्या मधल्या घरात कुठं मधल्या घरात सून झोपल्या दारात आंघोळ करायचा काही हेच नाही तोंड धुईचं काय बातच नाही महाराज झाडून काढायचं ना काय नाही तसं झोपल्या आमच्या गावात एकाला पोरग झालं म्हणून पेढे वाटत घ्या पेढे घ्या बिचारा आलं वाटेत मावशी पेढे घ्या पेढे ते म्हणले मला उठायचा कटाळा येतय त्या वरांड्यावर ठेव पेढा वरांडा म्हणजे वाटा त्या वाट्यावर पेढा ठेवला ते मला कशाला आळशी लोकांच्या नादाला लागायचे गेलं निघून ही गोष्ट महाराज घरामध्ये झोपलेल्या सासून ऐकली ध्यान द्या म्हणून ऐका बरं का सासून ऐकलं सासू म्हणते सुनबाई अगं ते पेढा आलाय म्हणा ते पेढा आणून माझ्या तोंडात घाल बरं सुन म्हणले आत्या 2 तास झालं काळ कुत्र येऊन मग तोंड चालू ते मला हाणणं होईना ती पेढा आणून तुमच्या तोंडात घालू कधी इतके आळशी लोक विठ्ठल धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा तिसऱ्या क्रमांकाचा जे महिमा सांगितला आहे महाराज तिसऱ्या क्रमांकाचा जे महिमा आहे तर महाराज कशाचा महिमा आहे तो व्रताचा महिमा आहे कोण्या व्रताचा कोण्याही व्रताचा नाही जे देवाला प्रिय आहे त्या व्रताचा महिमा आहे महाराज व्रता माझी व्रत एकादशी एकादशी पावन अंदिंडी जागरण देवा प्रिय हे देवाला प्रिय आहे म्हणून सर्वजण एकादशी करत एकादशी करणारी कोण कोण आहेत हातवरी करा हा फटाफट महाराज मी एकादशी केली असते पण लंगडी होती तर लंगडी कशी होती हेच कळना महाराज मी एकाला विचारला प्रश्न एकादश लंगडी कशी होती दिवसभर एकादश करायची आणि संध्याकाळी कचून हाणायचं त्याला लंगडी म्हणतात म्हणले मी मला असली एकादश धरतोच कशाला म्हणून नाही तर लय एकादश केली पाहिजे महाराज एकादश केली पाहिजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे किती माळ करायची बघू द्या मला हातवरी करा चला हा बाकी सगळे घोळकरीच माळी घाला का माळी घाला त्याचं कारण सांगू या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल ज्या दिवशी तुम्ही आंघोळ करचाल त्या दिवशी एक तांब्या आपल्या जर मस्तकावून खाली सोडला तर मला गंगा यमुना सरस्वती सगळ्या नद्याचं तीर्थ या माळीतून खाली गेलेल्या पाण्यावर महाराज देह पवित्र होते म्हणून माळ घालायचा महिला मंडळ तुम्हाला एक प्रश्न टाकतो माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे सांगा बरं बोलत चला मला ऐकू ना डायनामा गेलाय डिस्प्ले तुटलाय काय चांगलं आहे सोनं घालणं चांगलं आहे का वाईट आहे वय द्या बरं काढून इकडं वाईट म्हणायचं गप्पा गप घालायचं हे पुन्हा शिकवलं तुम्हाला व्रताचा महिमा सांगितलाय कोण्या व्रताचा ऐका व्रताचे महिमान नेहमी आचरती जन गाती ऐकती हरि कीर्तन ती समान श्री विष्णूशी वेढाला चौथ्या
जे महिमा सांगितला आहे ते महाराज माझ्या गुरुचा सांगितलेला आहे. वंदने गुरुचे चरण संत महिमावरून ध्यान. आणि 5व्या क्रमांकाचा जे महिमा सांगितला ते क्षेत्राचा. कोण्या क्षेत्राचा महिमा सांगितला? कुठल्याही क्षेत्राचा महिमा सांगितला नाही का? पंढरी हे क्षेत्र पावन सिंगल का करालो तुम्हाला माहित आहे का? तुम्ही म्हणसाल महाराजाला गाई नाही ना की मला सगळं येत आहे पण मी सिंगल का करालो? आज मला तुमचं ऐकायचं म्हणून करालो महाराज. का तुमच्या एखाद्या 2 चाली शिकत चाली महाराजाला लय भरपूर म्हणून महाराज सगळे चालीचीच असतात असं नाही. काहीच महाराज चालीचे म्हणजे चाली पाठ करणारे नाही तर 4-5च चाली त्याच्यावरच कीर्तन राखत तसं नाही. प्रत्येकाला चाल लावणं. एका गायकानं महाराज आळंदीचा माझा मित्र आहे बघा तुमच्याच खानदेशामधला आहे त्यानं माझ्या पप्पाने गणपती आणला हे ठाईवर म्हणून दाखवलं. मी म्हणलो कसं म्हणलं त्याचं त्यालाच माहिती. विठ्ठल विठ्ठल 5व्या क्रमांकाचा महिमा आहे पंढरपूरचा सांगितलाय. आणि 6व्या क्रमांकाचा महिमा माझ्या साधू संतांनी बघा भगवंताच्या लीलेचा सांगितलाय. लीलेचा महिमा किती आहे? भागवताच्या लीला याची कोण जाणे महिमान जगाचे जीवन देव देवा सहाव्या क्रमांकाचा झाला. 7व्या क्रमांकाचा महिमा माझ्या साधू संतांनी भगवंताच्या अवताराचा सांगितला. अवतार महिमा वर्णवेद माझा सर्वरांच्या काजा नामा म्हणे. आणि महाराज 8व्या क्रमांकाचा जे महिमा सांगितला ते भगवंताच्या गुणाचा महिमा सांगितला. गुणाचा महिमा का सांगितला? त्याचं कारण माझे भगवान सर्व गुण संपन्न आहेत. आपण सर्व गुण संपन्न नाही. जगाचा बाप त्याच्याकडे सगळेच गुण आहेत आपल्याकडे गुण नाहीत. मला एक म्हणलं महाराज सप्त्यामध्ये तुमचं नाव टाकल्या तुम्ही विनोदाचार्य का नाव टाकता? काही लोक लय अवगुणी कवा काय विचारतील काहीच सांगता येत नाही. माझ्याकडे फेटा ठेवायची पिशवी आहे. कोणती? फेटा ठेवायची पिशवी. महाराज माझ्याकडे काही गाडी नव्हती ना आज आणली बी नाही. आता इथं काम करायची म्हणून आणली नाही गाडी. ऐका महाराज फेटा ठेवायची पिशवी पाठीवर अडकिलोय आणि आपल्याला असं गाऊन जाऊ लागलो. कुठं? करंजगावला कीर्तनाला जाऊ लागलो. एक माणूस ए मामा माझ्या कानातला मळ काढ बरं. मी म्हणलं बापू मला कानातला मळ काढायला तू नशीब बैलाचे शिंग काढायचं म्हणला नाही. काहीच नाही महाराज नियम. लई लोक बोलायला लागले कशाचं काय. ऐका आणि गुणी तू लोक नाही अवगुणी लई लोक हो. इतके अवगुणी की आम्हाला सुद्धा बोलते तर मला विनोदाचार्य का नाव टाकतात. मी म्हणलं मी विनोद करतो म्हणून टाकतात म्हणलं लोक. आपण मी नाव टाकलं म्हणला काय ते मला भांडणाचार्य नाव टाकतो म्हणला. मी काय भांडणाचार्य कुठे टाकतो मला भांडणाचार्य. आपण भांडण लावतोय म्हणला. भांडण लावतो बघा. मला ते पुढून जोडपै आले मला गाडीवर नाही सांगालो दृष्ट बाया महाग फिरून बघायला. आता जोडपै आले गाडीवर बघा आता हेच कसं भांडण. मी म्हणलं भांडणाचार्याची पद्धत चांगली आहे बघावं म्हणलं काय नेमकं. लाव बरं भांडण. ते आले राम 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 राम. कुठं? बाजारला चालले बाजारला. बरं 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 बरं. मागे बसलेले कोण आहेत? बाय कोण आहेत म्हणजे बायको आहे म्हणलं. म्हणजे बायको नाही काल बसलेली बाई कोण होती? मला सांगा गेले असतात त्या गुणानं नाही ना. बायको म्हणजे सांगा कोण होतं? मग खोटं बोलत नाही तात्या. सांगा कोण होतं सांगा. एवढे अवगुणी बाया माणसं लईच अवगुणी. पण माझे संत महात्मे सांगतात माझा भगवान परमात्मा अवगुणी नव्हते गुणी होते. तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न जाणती महिमान श्रुती ऐशे विडाला. जे महिमा सांगितलाय ते माझ्या साधू संतांनी भगवंताच्या चरणाचा सांगितला. चरणाचा महिमा का सांगितला? त्याचं कारण सजना हो माय बापा हो या भगवंताच्या चरणापासून माझ्या गंगेचा जन्म झालेला आहे. भगीरथी राजानं त्या गंगेला खाली आणलेला आहे आणि त्या गंगेमध्ये जाऊन आपण स्नान करतो आणि आपला देह पवित्र होते महाराज. म्हणून भगवंताच्या चरणाचा महिमा सांगितला. तुझ्या चरणाचा महिमा तुझ्या पुरुषोत्तमा विडाला विडाला. 9व्या
पहिल्या क्रमांकाचा महिमा सांगितला ते आवडीचा. आता आवड महाराज कुणाची वेगळी आवड आहे तर कोणाची वेगळी आवड आहे. आवड महाराज लय आवडीमध्ये प्रकार हो. आधी माणसाची सांगतो आणि मग देवाची सांगतो. तेव्हा कधी कुणाला काय आवडल काही सांगता येत नाही. आम्ही एका ठिकाणी महाराज लग्नाला गेलो. लग्नाला गेल्यानंतर तिथं वरमाय रुसली. वरमाय तुमच्याकडे असते का ना वरमाय? काय आहे की मला कळालं नाही. लय दिवस मी ह्याच्यावर विचार करतो. वरमाय वर बाप काय म्हणतात असं? वर म्हणजे सलग म्हणजे मन पार होते का? काय कळतोच नाही. वर बाप वर माय म्हणजे नवरदेव कळले वर नवरी कळले खाली. असलं राहते काय की असलं तुम्ही अनुमान प्रमाणे हेच लावलंय महाराज. कशाचं काय आले तिथं वर माय रुसले. वर माय रुसल्यावर बरेच पोरं सांगितलं आजे एवढं आनंदानं लग्न पार पाडाले कशाला वर रुसते ग देवीशे सोडून. नाही म्हणले जाणून बुजून या दोघांना माझं वाटोळ केलंय. कोणा पोरानं माझ्या मालकानं काय पोराला सुंदर बायको भेटली माझ्या मालकाला एवढा मोठा हुंडा भेटला. नाराज झाली महाराज. कशाचं काय आले? म्हातारी ऐकच ना. म्हातारी ऐकतच नाही का? म्हाताऱ्या आंघोळ करतात दुपारी. दुपारी जी आंघोळ करते तीच राहते म्हातारी. म्हातारी आहे म्हणून आंघोळ करते दुपारी. विठाला मी त्या कीर्तनामध्ये गेल्यानंतर महाराज ते पोर आले 4-5. महाराज जे हरे मी म्हणलं जे हरे आमच्या आजी रुसल्या ते वर माय हाय आणि तिला तुम्ही काय तर 2 गोष्टी समजून सांगा. मी म्हणलं मधीच ऐकत नाही ते. तू या म्हाताऱ्याला कधी समजून सांगू बाबा. मी आता सोडून दिलं कीर्तनामध्ये. बाबा पदर घ्या आता घेऊ नका पुन्हा घ्या. आता घ्यायलात पदर. बघा पदर घ्या नवऱ्याच्या पाया पडा. सोडून दिलं का? आमच्याच कीर्तनात तुम्हाला काय सांगा? आमचा चालाय सांगायचा धंदा तुमचा चालाय असं चालू द्या. माणसं जिथल्या तिथंच महाराज. कशाचं काय आले सांगा हो. तुम्ही महाराज आहेत तुमचं एखादं ऐकलं तर ऐकलं. मी गेलो लाजे एवढा आनंदानं भव्य दिव्य लग्नाचा कार्यक्रम चालाय काय रुसले हो का म्हणले महाराज माझं जाणून बुजून वाटोळ केलंय. ह्याला बायको भेटली त्याला होंडा भेटला माझं वाटोळच केलंय. तुमची इच्छा काय? मला शालू घेतलाय म्हणले शेंद्र्या कलरचा हे का ब्लाऊज पीस कसला आहे बघा हिरव्या कलरचं मुलीची मॅचिंगच होईना म्हणजे. आता म्हातारी रुसली मॅचिंग साठी. म्हणलं पोरो आता म्हातारी मॅचिंग साठी रुसले ना हिला काय करा म्हणलं ते गाडीवर जाऊन ती मॅचिंग ते काय ते शेंद्रे कलरचं आणून द्या म्हणलं. महाराज पोरं गाडीवर गेले आणून दिले. मी म्हणलं आजी आता झाली काय मॅचिंग? ती म्हणली बघा बरं आता कसं एक सारखं लय बदल झाला महाराज. कशाच काय आले का? टिकली शेंद्रीच ब्लाऊज शेंद्रच शालू शेंद्रच सगळे मॅचिंग झाले. मी म्हणलं आता डोक्याचे केस पांढरे त्याला शेंदूर लाव म्हणलं मारुतीचा मॅचिंग होती चांगली लाव शेंदूर म्हणलं. आता ही आपली आवड हो म्हाताऱ्या माणसाची आवड. माझ्या भगवान परमात्म्याची आवड ऐका. हे बघा आता वेळ ऐका महिमा आवडी बोरे खाय भिल्लनीचे. भिल्लनी मातेचे बोर खाले किती आवड असेल. भिल्लनी माता तुम्ही बघितली का कोणी भिल्लनी माता? बघा कुठंतरी प्रभू रामचंद्राचं चित्र बघा. बघा किती तिच्या चेहऱ्यावर सुरकुट्या पडलेल्या आहेत. बघा किती सुरकुट्या पडल्या. तिचे केस पांढरे झालेत. तसल्या भिल्लनी मातेचे माझे भगवान प्रभू रामचंद्राने बोर खाले. आशीर्वादच तसा होता महाराज. महात्म्याची सेवा केली होती. किती 18 वर्षाची मुलगी होती आणि 18 वर्षाच्या मुलीनं महात्म्याची सेवा केली आणि सुरकुट्या पर्यंत महाराज वचनावर राहिले. महात्म्यानं सांगितलं बाई तू माझी इतकी सेवा केलीस ना मी तुला जाता जाता आशीर्वाद देऊन जातो की तुझ्या हातचे भगवान परमात्म्यानं बोरं खावं तुझ्या हातचं जेवण करावं. बघा खालं किती विश्वास असेल. बघा आता मी सुरुवातीला सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणत जा टाळी वाजवत जा. कोण कोण वाजते? कोणीच नाही वाजत. कारण का माझ्यावर तुमचा विश्वासच नाही. विश्वासच राहिला नाही. आणि त्या स्त्रीनं किती विश्वास ठेवला असेल बघा संतावर. आपला विश्वास नाही. एक माणूस दवाखान्यात
दवाखान्यामध्ये गेलं पोट दुखायले म्हणून डॉक्टरनं तपासलं आणि ते पोट दुखायले म्हणून डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागल झोपातले काय ते कोणते ऑपरेशन करायचे ते पोस्टमॅन करायचे मला येत नाही ते इंग्लिश ते कोणते पोस्टमॅन नाही हो त्याच्यात ते काय तर मर्डर करतात काय ते काय तर असते जाऊ दे ते मला माहिती नाही ते ऑपरेशन करायच्या खोलीमध्ये घेऊन गेले आणि ते म्हाताऱ्याला झोपवलं आणि मग महाराज ते सुया मिया लावणं चालू म्हातारा उठायचं दन म्हणे उडी मारायचं असं पैशाचं बंडलच काढून मोजायचं असं कोण 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 पैसे मोजायचं डॉक्टर म्हणला किती बाबा गोळे आहेत म्हणले ऑपरेशन करण्याच्या अगोदरच पैसे द्याले तर बाबा अहो आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ऑपरेशन झाल्यावर पैसे द्या आम्ही आताच पैसे घेणार नाही ऑपरेशन झाल्यावर द्या ते बाबा म्हणला मी पैसे आधी देत नाही म्हणला आता तुम्ही मला भुलीचं इंजेक्शन देणार आहो काढून घ्याचाल म्हणून मोजून ठेवालोय म्हणला अरे वा आपला विश्वास पण माझ्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझा देखील विश्वास संतावर होता आणि संतावर विश्वास ठेवल्यामुळे परिणाम महाराज महिमा आवडीचा झाला ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाये भिलनेचे बोर खाले कितव्या क्रमांकाचा महिमा 10व्या क्रमांकाचा महिमा आणि 11व्या क्रमांकाचा महिमा ऐका 11व्या क्रमांकाचा महिमा कलीचा सांगितलाय कलियुगामध्ये साधू संतांचं कोणी ऐकणार नाही त्याचं वचन कोणी पाळणार नाही बघा आता कीर्तन केव्हापासून चाललेत बाबा कलियुगापासून कीर्तन जगद्गुरु तुकोबाराय गेले आपण गेले आता म्हणजे बरोबर कितीतरी महाराज गेले पण माणसं जिथल्या तिथंच आहेत का प्रभावच पडत नाही त्या कलीचा महिमाच पापा देते अनुमोदन करीती हेळन संताचे म्हणून कलीचा महिमा झाला तुम्ही बघू नका आमचे साहेब जांभळी देवला ते म्हणून गुळ टाकला तोंडात चगळीत बसतात मस्त हे नवीनच करतात चालू केलं जे झोपाले त्याच्याकडे गुळ फेकायचा मस्त चगळीत बसतात विठाला आणि 12व्या क्रमांकाचा जे महिमा आहे ते माझ्या साधू संतांचा महिमा आहे पण नेमकं कोणा साधू संतांचा महिमा त्याच्याकडे देखील माझ्या संत महात्म्याने बोट केले 5 संत सांगितले आणि या 5 जणांचा महिमा आहे म्हणून सांगितलं 1 नंबरचं बोट माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाकडे केले का तर महाराज तिने निर्जीव भिंत चालवली कशासाठी त्या चांगदेवाचा अहंकार वर्णन करावं तेवढं कमी आहे महाराज मूर्ती लहानच आहे पण कीर्ती महान आहे कसं असतं बघा आज किती योग चांगला आहे बघा गायन करायला तरुण आहेत वाजवायला सुद्धा तरुण आहेत नाचायला सुद्धा तरुण आहेत ऐकायला सुद्धा
तरुणात मी एकटा म्हातारा आहे काय? मी बी चांगला तरणा भाग्यवंत आहे. हा कीर्तनामध्ये तरणे पाहिजे. आता म्हातारे वाकडा झाल्यावर काकडा करालेत महाराज. कमरतून गेली की मग काकड्याकडे महाराज. या गावात होते काकडा होते का? मग बरं आहे विठ्ठल. एक नंबर महाराज बोट माझ्या ज्ञानेश्वर महाराजाकडे केले. 2 नंबरचं बोट महिमा म्हणून महाराज माझ्या साधू संतांनी तर महाराज कुणाकडे नामदेव महाराज दुखायला आणि इंजेक्शन द्यायला एकच दवाखान्यात जायची गरजच नाही. विढाला महाराज कशाचं काले महाराज गायनाचार्य चांगले असं तर कीर्तन मी नवीन कीर्तन करत होतो बाबा. आणि माझ्या कीर्तनामध्ये असले पटके बांधलेले म्हातारे होते. या काळ्या स्वराचा पता नाही. आणि महाराज मी वेगळं ती वेगळं म्हणायला लागले. मी कीर्तनामध्ये प्रमाण म्हणलं पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळी. प्रमाण चांगलं आहे की नाही? नंबर 1 प्रमाण आहे का नाही? म्हाताऱ्यानं प्रमाण म्हणलं पाण्यातला मासा झोप घेतो कैसा खावे त्याचा रसा तेव्हा कळे. वारे म्हणलं बाबा किती वर्ष खासदाराचा असले काय भेटत. पण आज माझं नशीब आहे खूप गायनाचार्य चांगले आहेत महाराज. मी तुमच्यावर फिदा झालोय. आता माझ्या पाकिटामध्ये 2000 तुम्हाला द्यायचे तर पण तुम्ही तरी कसे घेता? मी तेवढ्या लांब येऊन कीर्तन करायला तुम्ही मोप द्या वाटायले पण माझ्या हातातच अजून आलं नाही. थोडी कळस असा विठ्ठल. हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी 2 संत झाले. आणि 3ऱ्या क्रमांकाचे संत कोणते असतील तर महाराज 3ऱ्या क्रमांकाचे संत माझे निवृत्तीनाथ महाराज आहेत. का तर निवृत्तीनाथ महाराजांना माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला पूर्ण ज्ञान दिले आणि ज्ञानियांचा राजा बनवले. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनते ज्ञान देव तुम्हा ऐसे विडाला. काय महिमा वर्णावा. कितव्या क्रमांकाचे? 3ऱ्या क्रमांकाचे आणि 4थ्या क्रमांकाचे संत म्हणून महाराज माझे एकनाथ महाराजांना सावता महाराजाचा महिमा वर्णन केला. का आपण सगळे वारकरी भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात पण तो पंढरपूरचा मालक माझ्या सावता महाराजाच्या दर्शनासाठी महाराज शेतामध्ये येतो आणि पडेल ते काम करतो. संता घरी देव कामधंदा करे आणि पितांबर धरी बरी छाया विडाला.
एका जनार्दनी सावता तो धन्य याचे महिमान्य न कळे काही त्यांचा महिमाच कळू शकत नाही का जगाचा बाप त्या महात्म्याच्या माग लागत होता आणि 5व्या क्रमांकाचे संत आहेत माझे हनुमंतराय का झाडाचा पाला खाऊन भजन केले म्हणून महिमा या यादीमध्ये नाव लागले बघा ऐका झाडाचा पाला खाऊन भजन केलं माझ्या मारुतरायानं आमचं हे भजनी मंडळ तंबाखू खालेत महाराज मी एका भजनी मंडळाला म्हणलं महाराज तंबाखू खावणे ते म्हणलं महाराज तंबाखू खायला गेलं की स्वरच लागत नाही बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे महाराज तंबाखू खायला सुरूच लागत नाही मी म्हणलं खाव नाही तसं नाही म्हणलं चांगलं असते मला हे बघा मारुतरायानं झाडाचा पाला खाऊन भजन केलंय आम्ही झाडाचा पाला खाऊनच भजन करायला पण ते पाला तंबाखूचा आहे म्हणले पाहता हनुमंत ज्याची वर्णी ते म्हणत ज्याचा महिमा अनंत मुख्य प्राण रामाचा या 5 संतांचा महिमा सांगितला माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे संतांचे जर महिमे सांगित म्हणले तर माझी वाणी दूर म्हणजे वाणी कमी पडती संतांचा महिमा सांगणे इतकं सोपं नाही संतांचा महिमा शाब्दिकांचे काम नाही येते शाब्दिक लोकांना जमणार नाही का संतांचा महिमा दुर्गम आहे महाराज अहो माझेच तुकाराम महाराजच म्हणले की काय म्हणले तुकाराम महाराजचा महिमा वर्णन करण्यासाठी माझी वाणी बंद पडते म्हणले संतांचा महिमा अन झाली बोलायाची सीमा असा संतांचा महिमा आहे माझी बोलण्याची सीमा संपली म्हणले आणि हे प्रमाण माझ्या निळोबाराय नाही केलं आणि माझे निळोबाराय म्हणले ज्या ठिकाणी माझे गुरु म्हणतात माझी वाणी बंद पडते ज्या ठिकाणी माझे गुरु म्हणतात बोलायची सीमा संपली आणि त्या संतांचा महिमा मी पामर बालकांना काय वर्णन करू अभंगाचं पहिलं त्यांचा महिमा काय वय माझ्या संत महात्म्याचं मी वर्णन करू ते हरिभक्त थोर आहेत महाराज आता शिक अभंगाचं एक चरण सुटलंय असे 3 आहेत अजून कसं करायचंय बाबा म्हणजे चल द्या पाकिट एक्स्ट्रा लागतंय 4 लाख देता पुढे महाराज
अभंग हे असं आहे महाराज, ह्या अभंगावर हजारो कीर्तनकार कीर्तन करू शकतात, पण विचार वेगवेगळा करू शकतात. बघा, अभंग ही संतांची वाणी अशी आहे महाराज, की संतांच्या वाणीमध्ये महाराज किती ताकद आहे. बघा, याच अभंगावर कितीतरी वेगवेगळं चिंतन टाकू शकतात. हे अभंग तो कधीच नाही भांगणारा तो अभंग आहे. माझा वेळ संपलेला आहे. 5 मिनिटं 11च्या वरी झालेले आहेत. थोडस उशिरा झालत म्हणून सर्वांनी एकदा हात वरी करून टाळे वाजवायचे. सगळ्यांनी हात वरी करा, सगळ्यांनी, कोणीच खाली हात वरी करा सगळेजण. हा करा हात वरी. नेऊ का वरचे वरचे कापून? नाही, वरी हात वरी करा, नेणार नाही. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन म्हणायचं. बघा, विडोबा बापू 2 तास बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलता बोलता एखादे वाकडा तिकडा जर शब्द केलेला असेल तर उदारा अंतकरणानं माफ करावं. ना तरी बालक बोबडा बोले का विचुका तेज पाऊले, वाकुडे तिकुडे लेकोराचे बोला करीते नवल माय बाप, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे. म्हणून सर्वांच्या चरणी माझी सेवा विनम्र करतो. आजचे यजमान महाराज, आज आमची ज्यांनी सोय केली, मला म्हणत होते खूप जेवण करा जेवण करा. मी म्हणलं मी काय जेवण करत नाही, मला शेंगदाणे द्या. उंदराची सवय लागली, शेंगदाणे खातो म्हणलं. थोडे शेंगदाणे खाले. त्यांचं नाव ज्याने आजचं सगळं नियोजन, महाराजाचं नियोजन, पंक्तीचं नियोजन, संत पूजन कैलास निवृत्ती कदम यांच्याकडे होतं. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवायची. ऐका, का टाळी वाजवायचं त्याचं कारण सांगतो. संतांचं पूजन करायला सुद्धा भाग्य लागते बाबा. आणि कोणता महाराज, आता बरेच मी मागच्या बारी बघितलं बाबा, कुणाला महाराज घ्यायचा असेल तर नाव द्या, कुणाला महाराज पाहिजे असेल तर नाव द्या. कोणी येत नाही. त्याला वाटते काय ह्याचा फायदा हाय का काय? काय फायदा काय नसते महाराज. तुम्हाला सांग का, हे गाववाले आलोचन करून सांगतात म्हणले तुमच्या घरी देव पाठवते, तुमच्या घरी पुण्य पाठवतात. काय त्याचं कारण सांगतो. कोणता महाराज कोणत्या देवाच्या रूपानं घरला येईल हे सांगता येत नाही.
हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून ही सगळी सेवा केलेली आहे. महाराज आपलं हर हर महादेव युट्यूब चॅनल आहे. कोणाला जर हे कीर्तन ऐकण्याची अपेक्षा झाली किंवा याच अभंगावर वेगळं चिंतन ऐकायची अपेक्षा झाली तर हर हर महादेव युट्यूब चॅनल युट्यूबवर जाऊन डाउनलोड करा. नाव टाका विकास महाराज बेटकर, जरी नाव टाकलं तरी येतंय. विकास महाराज परभणीकर जरी नाव टाकलं तरी येतंय. किंवा माझा मोबाईल नंबर जरी टाकला तरी बी येतं. काही बी टाका, सगळं आहे वरी महाराज. चांगले चांगले गायनाचार्याची चाली आहेत, चांगले चांगले प्रमाण आहेत. कधी कधी ऐकता देवाधर्माचं, कवर लोकांच्या बातम्या ऐकता तुम्ही. ही इकडे गेलं ते तिकडे गेलं, हे बघण्यापेक्षा देवाधर्माचं कधीतरी बघत जा. आता आमच्या महाराजचं वाद्य काम, त्याच्या चाली प्रमाण मस्त आता युट्यूबला येतात. स्टेटस ठेवायचं. आपल्याला मोठं करायला शिका, उगा दुसरं कुणाला मोठं करू नका. पण माझ्या शिवेला थांबतो. ज्ञानेश्वर